आजीच्या हातची जादू. नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा नव्याने स्वागत आहे. आज आपण करणार आहोत ग्रीन चिकन पकोडा. तो कसा, चला पाहूया. ग्रीन चिकन पकोडा करण्यासाठी आपण घेतलेले आहे चिकन स्वच्छ धुवून छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहेत आपण. तर पकोडा करायचा आहे, त्यामुळे पीसेस एकदम मोठे ठेवू नका, म्हणजे ते शिजायला ना थोडं वेळ जातो. त्यानंतर आपण घेतलेले आहे मिरच्या, आलं लसूण, लिंबू, पुदिना, कोथिंबीर आणि पुदिनाचं प्रमाण जे आहे ते समप्रमाण आहे. त्यानंतर 2 छोटे चमचे भरून आपण घेतलेलं आहे चण्याचं पीठ, चवीपुरतं मीठ. त्यानंतर घेतलेलं आहे ग्रीन कलर, जिरं, 1 छोटा चमचा जिरं, 1 छोटा चमचा धणा. त्यानंतर आपण तेल घेतलेलं आहे आणि मसाल्यांमध्ये आपण फक्त घालणार आहोत हळद आणि गरम मसाला. चला, पकोडा करताना सगळ्यात आधी आपल्याला करायचं आहे ते म्हणजे वाटण. तर त्या वाटणसाठी आपण पुदिना घेतलेला आहे, त्यानंतर घेतलेली आहे कोथिंबीर, मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या मी कमीच टाकते, तुम्हाला जशा तिखट हवं असेल तसं तुम्ही कमी जास्त करा. त्यानंतर घेतलं आहे आलं लसूण आणि त्यामध्ये आता आपण पिळूया लिंबू. मी 1 अख्खं लिंबू घेतलेला आहे, कारण जसं चिकनची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे तुम्ही लिंबू घ्या. आता आपण त्यामध्ये घालूया जिरं, 1 छोटा चमचा, 1 छोटा चमचा धन. आता आपण हे वाटण करूया. हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हे वाटण करायचं आहे. आता जो आपण हिरवा मसाला केलेला आहे ना, तो आपण यात घालूया. त्यानंतर घालूया अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, चवीपुरतं मीठ. आता आपण त्यात घालूया ग्रीन कलर. बरं, ग्रीन कलर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातले तरी चालेल. आम्ही 2 ते 3 थेंब टाकले. आता आपण त्यात घालूया चण्याचं पीठ आणि 2 छोटे चमचे भरून आम्ही चण्याचं पीठ घेतलेलं होतं. आता काय करायचं आहे, आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता, आपण हे छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे बॅटर आपल्याला तासाभरासाठी बाजूला ठेवायचं आहे मॅरिनेट करत. 1 तास झालेला आहे. आता आपण हे फ्राय करायला घेऊया. आता आपण तेलामध्ये 1 पीसेस सोडूया. सावकाशपणे सोडा आणि गॅस फास्ट ठेवू नका. आधी व्यवस्थित तेल गरम करून घ्या छानपैकी आणि नंतर गॅस मिडियम करा, फास्ट ठेवू नका. फास्ट केलं तर वरचं कोटिंग ते लाल लाल होईल असं, म्हणजे पण ते आतमध्ये शिजलेलं नसेल, त्यामुळे मिडियम ठेवा. बघा, हे छान फ्राय झालेले आहेत, दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजलेले आहेत. जास्त वेळ लागत नाही, 5-6 मिनिटांमध्ये होऊन जातात. आता आपण हे काढून घेऊया. स्टार्टरसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे, किंवा संध्याकाळच्या लहान भुकेसाठी. मग आवडतायत ना रेसिपी? मग लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया एक नवीन पदार्थ घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.